हॅलो गाईज, तर तुम्ही गेल्याच व्हिडिओत बघितलं की मी असा प्लॅन केला होता. मी 3 दिवस बघणार कुठला कोर्स असेल किंवा काय असेल ट्रेनिंग, तर आम्ही ते करणार. तर आम्ही रविवारीच निघालो. तर आम्ही रविवारी 3-4 वाजता निघालो आणि तिकडे आम्ही 6 वाजता पोहोचलो. आम्हाला 3 दिवसाचा कोर्स होता. तर आम्हाला 3 दिवसासाठी असं 2,000 रुपये घेतले होते त्यांनी. आम्हाला 2,000मध्ये राहण्याचा खर्च आणि जेवण त्यामध्येच होतं. तर आम्हाला रविवारी आम्ही 6 वाजता पोहोचलो तिथे. तर आम्हाला तिथून 6 वाजता रूममध्ये गेलो आम्ही. मग नंतर 9-10 वाजता जेवून आम्ही झोपलो. मग आमचा पहिला दिवस आम्ही सकाळी 7 वाजता उठलो. मग आमचं सकाळी 9 ते 12 एक लेक्चर होतं आणि त्यामध्ये आम्हाला बेसिक सांगितलं की कंपनी काय आहे, कंपनीचं वर्क काय असेल, ते आम्हाला सगळं त्या 9 ते 12मध्ये सांगितलं. मग त्यानंतर आम्हाला 20 मिनिट हा ब्रेक होता नाश्त्यासाठी. आम्ही मग चहा पिला आणि नाश्ता केला. नंतर अंदाजे 12:30 ते 4पर्यंत आमचं दुसरं लेक्चर होतं. त्यामध्ये आम्हाला हे सांगितलं की आपण फक्त बिझनेस किंवा ॲग्रिकल्चर, जॉब असं आम्हाला तिन्हीबद्दल सगळं काही सांगितलं. वेगळं काहीच नव्हतं. ते आम्हाला असं सांगत होते की तुम्ही बिझनेस करा आणि जॉबवर एकावर डिपेंड न राहता तुम्ही बिझनेस करा. मग आम्हाला त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता आम्ही गेल्यानंतर आम्हाला संध्याकाळी ते सगळं काय काय कंपनीचं सांगितलं ते सगळं रिव्हिजन करायला सांगितलं. आणि मग आम्ही 8पर्यंत तर रिव्हिजन केलं. आम्हाला होमवर्क पण दिला होता तीच की काय काय कंपनी कशी आहे किंवा सिनियर लोक कसे आहेत त्यांच्याबद्दल आम्हाला सगळं असं लिहायचं होतं एक पेज. मग त्यानंतर आम्हाला आमच्या सिनियर लोकांनी आम्हाला जेवण्यासाठी आम्हाला हॉटेलमध्ये नेलं. मग आम्ही तिथे जेवलो. मग 10 वाजता घरी आलो आणि मग नंतर 10 वाजता घरी म्हणताना रूमवर आला आणि मग त्यानंतर आम्ही झोपलो. त्यानंतर दुसरा दिवस होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला सकाळी आम्ही 8 वाजताच उठलेलो आणि त्याच्या आधी आम्ही रिव्हिजन केलं. तेच की सगळं रिव्हिजन करून आम्हाला ते पुढल्या लेक्चरला विचारणार होते. मग सकाळी आम्ही नाश्ता ते केला तसंच. मग 9 वाजता लेक्चर होतं. 9 ते 12 ठरलेलं होतं त्यांचं टाईम. मग त्यातमध्ये आम्हाला तेच सांगितलं की बिझनेस ॲग्रिकल्चर कुठले आपण बिझनेस करू शकता, किती खर्च येतो किंवा असं थिओरिटिकली सगळं आम्हाला सांगितलं त्यामध्ये. मग नंतर आमचा 20 मिनटाचा ब्रेक होता. त्यानंतर आमचं 12:30ला लेक्चर सुरू झालं 4पर्यंत. आणि मग आम्हाला त्या सिनियर लोकांनी सांगितलं की कसं काय करू शकतो आपण. म्हणजे असं ते खूप जण होते की ते आपलं स्वतःचं शिक्षण सोडले आणि त्यांनी बिझनेस केला आणि प्लस त्यांनी आपली फील्डमध्ये पण जॉब करतो प्लस आपलं असं बिझनेस पण केला त्यांनी. मग त्यानंतर लेक्चर झालं की आम्ही घरी गेला. मग आम्हाला त्यामध्ये असं सांगितलं होतं की होमवर्कमध्ये 3 ते शॉर्ट टर्म टार्गेट, लाँग टर्म आणि मिड टर्म असे 3 टार्गेट दिले होते आम्हाला. त्यामध्ये असं होतं की शॉर्ट टर्म म्हणजे 50 ते 1,00,000मध्ये तुम्ही काय खरेदी करू शकता असं एक होतं. आणि मिड टर्ममध्ये 1,00,000 ते अबाव 5,00,000 आणि लाँग टर्ममध्ये 5,00,000 ते 10,00,000 असं एक होतं. आणि त्या दिवशी दुसऱ्या दिवशी आम्हाला असं एक पोझिशन सांगितलं होतं की ॲक्च्युली त्यांचं असं होतं की वर्क फॅशन, त्यांची कंपनी फॅशनच्या रिलेटेड होती. ती काय तर ई-कॉमर्स त्या टाईपमध्ये. त्यामध्ये असं वेगवेगळे पोझिशन होते म्हणजे बिझनेस डेव्हलपर, ब्रॉन्झ, टीम लीडर, मार्क्यूज, ॲम्बेसेडर, चीफ ॲम्बेसेडर असं सगळ्या पोझिशन होत्या. म्हणजे त्यामध्ये असं आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही फक्त असं जॉईन करायचं, लोकांना जोडायचं, त्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट होईल की असं काही त्यांची प्रोसेस होती. मग आम्हाला 4थ्या दिवशी आमचा इंटरव्ह्यू होता. पण आम्हाला काय ते असं समजलंच नाही किंवा वेगळंच होतं. त्यामुळे आम्ही असं ठरवलं की हे तर नाही करायचं. पण आम्हाला त्यामध्ये भरपूर काही काही शिकायला भेटलं. बिझनेस, ॲग्रिकल्चर आणि जॉबबद्दल. जॉबमध्ये आपण फक्त
जॉब केला तर आपण श्रीमंत तर नाही होणार आणि गरीब पण नाही राहणार. आणि बिझनेस तर केलं तर आपल्याला स्ट्रगल तर आहेच, पण इन फ्युचरमध्ये आपला सक्सेस झाला तर आपण आपलं लाईफ बनवू शकते. आणि असं म्हणतात की ॲग्रिकल्चरमध्ये लॉस आहे. मग असे किती जण तर आहेत की त्यांचे वडील ॲग्री करतात आणि मग ते तरीसुद्धा त्यांचे मुले इतके कसे काय शिकले आहेत आणि शेतामध्ये लॉस तर असतो. मग तुम्ही शिक्षण शिकवताना हे केलं का तुम्ही विचार की ते आपण ते लॉसच होईल किंवा 1 कोटीचंच पॅकेज लागेल हा एज्युकेशन केलं असं कुठं आहे का? किंवा सगळेजण जे जे एज्युकेशन घेतले त्यांनी सगळेजण कोटींचं पॅकेज आहे का त्यांना? किंवा सगळेजणांनाच जॉब आहेत का? अनएम्प्लॉयमेंट तर सगळीकडेच आहे ना. मग असं नाही की तुम्ही फक्त जॉबच करा किंवा ॲग्रिकल्चर किंवा बिझनेस सगळीकडे तर रिस्क तर आहेच. त्यामुळं असं तुम्ही विचार करू शकता की फक्त आपण एकावर डिपेंड राहिला तर आपल्याला कधी पण जॉबमध्ये काढून टाकण्यात येईल. मग असं आहे का की आपण हो बाबा तुम्हाला जॉब भेटला म्हणजे तुम्ही परमनंटच झाला, त्यांना जेव्हा तुमची गरज संपेल तेव्हा त्यांनी तुम्हाला काढून टाकतील. त्यामुळे आपण बिझनेसमध्ये आपण स्वतःचे मालक असतो. भले आपल्याला स्ट्रगल करता येईल किंवा कितीही लॉस होईल, रिस्क होईल, ती सगळे आपले असते. पण जर आपण एकदा सेट झाला आपण 5 वर्ष देऊ शकतो ना एकासाठी. इथं 10-20 वर्ष आपण शिक्षणासाठी घालवतो, तर 5 वर्ष आपण आपल्या बिझनेससाठी का बरं नाही देऊ शकत? असं ते सगळं काही आम्हाला सांगण्यात आलं तिथं. तर बस इतकंच 3 दिवसात आमचं एवढंच होतं. आम्ही 3 दिवसात एवढंच शिकलो. तर बाय गाईज, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात.